तर मला तुमच्याबरोबर शेअर करायचं आहे, ज्याच्याविषयी मला सतत विचारलं जातं. तर मला ना डस्टी रोज पिंक, पण तरी सुद्धा थोडासा मूव्हकडे जाणारा असा रंग खूप आवडतो. कारण की ब्राईट जे पिंक असतात ना, ते फुल फेस मेकअप जेव्हा आपण करतो किंवा तसे कपडे असतात तेव्हा छान दिसतात. जेव्हा आपण बऱ्यापैकी टॅन झालेलो असतो किंवा रोजच्या आयुष्यामध्ये थोडंसं डस्टी रोज म्हणजे मळलेला फिक्कट गुलाबी, ज्याच्यामध्ये थोडासा विटकरी पण मिक्स आहे, तर त्याचं मी कॉम्बिनेशन सांगते. इट्यूड हाऊस नावाचा ब्रँड मला सध्या फारच आवडायला लागलाय. तर त्यांचा मार्कर टिंट नावाचा मार्कर आहे. बरं, तो एकदा लावला की तो दिवसभरात हालत नाही. त्यातली माझ्या आवडीची शेड आहे पिंक टँजरीन नावाची. जबरदस्त. आता मला इथेच लावावं लागेल. ओके, हा असं दिसतंय का? हा असा ऑरेंजिश पिंक असा, आणि हा जात नाही. बघा आता हे हलणार नाही, कारण याचं हा परमनंट मार्कर खऱ्या अर्थानं जबरदस्त आहे. हा त्याच्यावरती NYXचा लिप ग्लॉस, लिप आयव्ही, आणि त्याच्यातली शेड आहे ड्रिपिंग इन रोज. येस, आणि हा असा आहे, आणि तो मी दाखवते तुम्हाला. त्याच्यावरती हा बहुतांश सगळ्या रंगावरती जातोय. त्याचं कारण असं, हा खूप ब्राईट पॉपिंग पिंक नाही आहे. त्यामुळे तुम्ही माझ्यासारख्या पिवळसर गव्हाळ असाल तरी जाईल. माझ्यापेक्षा जास्त गोरे असाल तरी ऑफकोर्स तुम्हाला हे खूप छान गुलाबी दिसेल. माझ्यापेक्षा जास्त डार्क असाल तर तुमच्यासाठी हा परफेक्ट न्यूड असेल. पिंकिश न्यूड ज्याला म्हणतात, असा अप्रतिम आहे. हायड्रेशन, ग्लॉस, आणि तरीही जसंच्या तसं राहतं. याच्यावरची शाईन जाते निघून. ऑफकोर्स आपल्या सगळ्यांना जास्त पिगमेंटेशनचे लिप चे प्रकार असतात, प्रॉडक्ट असतात, ते लागतात. तर हे खूप सुंदर लिप मार्कर आहे, आणि त्याच्यामध्ये भरायला सगळीकडेच मी हे लावते. जस्ट लिप पेन्सिल म्हणून नाही, सगळीकडे मी हे लावते. आणि त्याच्यावरती हा NYXचा लिप आयव्ही नावाचा ग्लॉस लावते. ग्लॉस कम लिपस्टिक कम हायड्रेशन, लिप बाम, सगळं काम या दोन्हीमध्ये माझं होतंय सध्या उन्हाळ्याचं. याची लिंक हवी असेल तर इथे स्टोरीमध्ये किंवा इथे प्रॉडक्टचं जे चित्र असतं त्याच्यावरती क्लिक करून सुद्धा तुम्ही घेऊ शकता. कमेंटमध्ये लिंक म्हणण्याची गरज नाही. मी ऑलरेडी सगळ्या गोष्टींच्या लिंक शेअर करतच असते.